आता जी काही पाहणी केली आहे त्या संदर्भात जे काही आयुक्त म्हणाले, मंत्री म्हणाले की या ठिकाणी प्रचंड दुरावस्था आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते, त्यावरती काय अशी दुरावस्था तेवढं सांगायचं आहे? नाही, यामध्ये नाहीये की काय तिथे यामध्ये आम्ही 2 ते 2.5 कोटीचं बजेट एस्टिमेट पाठवलेलं आहे. तर त्याची मान्य झालेलं आहे, पण त्याचं बजेट अद्याप आम्हाला आलेलं नाही. ते बजेट आल्यानंतर आम्ही पीडब्ल्यूडीला ते वर्ग करतो आणि त्यानंतर ते इलेक्ट्रिकची दुरुस्ती, लिफ्टची दुरुस्ती आणि इमारतीची दुरुस्ती अशा प्रकारच्या त्या दुरुस्त्या करतात. ते बजेटचीच आम्ही वाट बघत आहे. आणि हे भोजन ठेक्याचा जो विषय आहे त्याबद्दल आम्ही आयुक्तांना कळवलेलं आहे. हे जेवण चांगलं देत नाहीत, स्वच्छता नाही, ह्यांचे भोजन ठेके रद्द करा, कारण तो अधिकार शासनाला आहे. ई गव्हर्नन्स नावाची कंपनी आहे, DM एंटरप्राइजेस. ह्या दोघांना औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या 4 जिल्ह्यामधलं भोजन ठेके दिलेले आहेत. तर त्यांनी ते सब ठेकेदार नेमलेले आहेत आणि आम्ही वारंवार त्यांना सब ठेकेदारांची यादी मागतो, तर त्यांनी अद्यापर्यंत माझ्याकडे यादी दिलेली नाही. तरी पण मी तपासणी करून गेलेली आहे, त्याच्या नोटिसा इश्यू केलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटला मी कळवलेलं आहे की ह्यांचे भोजन ठेके रद्द करा, हे चांगल्या क्वालिटीचं जेवण देत नाहीत. आमचा 26 जुलै 2011चा जो शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने त्या मानकाप्रमाणे जेवण त्यांनी देणं बंधनकारक आहे, पण तसं जेवण ते इथे देत नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांना अनेक वेळेस सूचना केल्यात, पण त्यांच्या सूचनेमध्ये काही फारसं त्यांनी बदल केलेला नाही. हा आहे ना आमच्याकडे, माझ्याकडे नोटीस वगैरे सगळे आहे. माझ्याकडे ऑफिसला आहे, तुम्ही ऑफिसला आहे, मी तुम्हाला देते ते बंच माझ्याकडे आहे. मंत्री म्हणाले की आता जे काही असे अधिकारी निष्काळजीपणे काम करत असतील त्यांची गय केली जाते. नाही, मी इथे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना विचारा की मी जेव्हा पण रात्री पण एखादा विद्यार्थी फोन करतो तर मी स्वतः मला जमलं तर येते, नाहीतर आमचे अधिकारी, आमचे वॉर्डन इथे हजर असतात आणि मुलांच्या वैयक्तिक ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसेच इथं विविध ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो मुलांच्या, जसं आता क्रीडा स्पर्धा ह्या वर्षी आम्हाला घ्यायच्या, त्यांचं गॅदरिंग घ्यायचंय आम्हाला. त्याच्यानंतर व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. घेण्या अगोदर त्यांना जी राहण्याची व्यवस्था आहे तिथं जनावर सुद्धा राहू शकत नाही असं म्हणतात. नाही, परिस्थिती बदलली पाहिजे का नाही, मग ते बजेट नाही आलं ना. मागील 2 वर्षापासून आम्ही बजेटची मागणी करत आहे. त्याच्यासाठी आम्ही एस्टिमेट गव्हर्नमेंटला पाठवले होते, त्याच्यामध्ये काही त्रुट्या होत्या त्या पूर्ण करून पाठवल्या, आदेश झाला. पण आता पैसे आल्यानंतरच आम्हाला पुढील पीडब्ल्यूडीला निधी वर्ग. पैसा आहे नाही, आला नाही ना. नाही, इथे आलं नाही ना. म्हणजे तो पैसा प्रादेशिक उपायुक्तांकडे येतो, तिथून सहाय्यक आयुक्तांना आम्ही वर्ग करतो आणि सहाय्यक आयुक्त ते पीडब्ल्यूडीला वर्ग करतात. कारण कोणताही निधी आम्ही डायरेक्ट हे करत नाही, कारण आमचं ऑफिस मॉनिटरिंगचं आहे, योजना इम्प्लिमेंटेशनचं सहाय्यक आयुक्तांचं ऑफिस आहे. तर ही प्रोसिजर आहे अशी. तुमचं नाव आणि मी जयश्री सोनतोडे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर. कोणी आम्ही यांना ओळखत नाही, तसंच तुम्हाला ओळखत नाही विद्यार्थी असे म्हणाले या ठिकाणी. कोणते विद्यार्थी म्हणाले आता? आतमध्ये म्हणाले नाही, चुकीचं बोलतात विद्यार्थी, कारण मी इथे येते आणि कार्यक्रम घेतलेले आहेत आम्ही आणि विद्यार्थी आम्हाला ओळखतात आणि माझ्याकडे वारंवार विद्यार्थी, रोज 2-3 तरी विद्यार्थी, कालच 2 विद्यार्थी येऊन गेले माझ्या ऑफिसला की त्यांच्या काही अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये. नंतर आपण बोलू. इथे जी दुरावस्था होती त्यावरून मंत्री महोदय चिडले होते. प्रोटोकॉल साहेबांचं झाल्यावर मॅडम बोलले, तुमची परिस्थिती सांगा ना काय नाही. ह्या बिल्डिंगला दुरुस्तीची प्रचंड गरज आहे आणि त्याच्या संदर्भात आपण वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने इस्टिमेट तयार करून सादर केलं होतं, ते आपण शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं आहे. शासनाने त्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिलेली आहे, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्याच्यामुळे BNC कडून अजून त्याची टेंडर प्रक्रिया झालेली असले वाटत नाही, म्हणजे झालेली नाही अजून त्यांची. दुसरं असं की या ठिकाणी मंत्री आज येणार 2 महिन्यापासून दूध नव्हतं, मात्र आज मंत्री येणार असल्यामुळे दूध आलंय आणि त्याचबरोबर डस्टबिनला कव्हर देखील दिसत आहे. दुधाचा विषय असा होता की मागच्या नोव्हेंबर पासून जे नवीन हे आहेत भोजन ठेका त्याच्यात दुधाचा समावेश नाही. मागच्या नोव्हेंबर पासून एका पुरवठादाराच्या नावाने ऑर्डर काढली होती, त्यांनी दूध पुरवठा केला, परंतु त्यांना मागच्या नोव्हेंबर पासून आजपर्यंत त्या दुधाचा 1ही रुपया भेटलेला नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की माझी आर्थिक कुटुंबाला होते, कारण मागच्या नोव्हेंबर पासून जर आजपर्यंत मला दुधाचा 1ही रुपया भेटला नाही तर जवळपास एक वर्ष झालं. आज मंत्री आल्यामुळे नाही, मग आता कालच आमचे ते पुरवठादार आणि साहेबांची बोलणं झालं, बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी आश्वस्त केलं की आम्ही तुम्हाला तुमचा 1ही रुपया बुडू देणार नाही, आम्ही तुम्हाला तुमचे पेमेंट करू, म्हणून तुम्ही दूध पुरवठा चालू करा, म्हणून आज ते चालू केलं. ऍक्च्युली ते कालच ठरलं. मी प्रवीण सोळंके, गृहप्रमुख आहे, माझ्याकडे ऍडिशनल चार्ज आहे गृहप्रमुख पदाचा.
हा सर, मी थोडंसं माझ्याकडे डबल चार्ज असल्यामुळे मी थोडीशी दौऱ्यावर निघाली होती, पण अर्ध्या रस्त्यात माझ्याकडे पुष्पनगरीचा डबल चार्ज आहे आणि वैजापूरचा डबल चार्ज आहे. समाज कल्याण कार्यालयात समाज कल्याण कार्यालय. फारच दुरावस्था आहे. मंत्री पण चिडले. हो सर, आता हे बीएनसी कडे दिलेलं आहे, तरतुदी मंजूर आहे, तर ते त्यांच्या लेवलला डिपेंड आहे. अच्छा. परदेशी मॅडमनी मागच्या 15 दिवस तुम्हाला निधी मिळत नाही का? नाही, मी निधी मंजूर आहे शासकीय. मला त्याच्याबद्दल सांगता नाही येणार जास्त, ते साळुंके सर आहेत ना, तर मला 6 महिने होत आहे तिथे येऊन. मंत्र्यांनी असा आरोप केलाय की म्हणजे मॅडम इथे येण्या अगोदर बुक्की इथे आले होते म्हणजे स्वागतासाठी. नाही सर, सगळे तयारी होती तुमची, ये सर येणार आहेत तुम्हाला म्हटलं. कळालं होतं. आज साफसफाई पण आजच झाली म्हणे. नाही 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 सर, रेग्युलर चालू डस्टबिन कवर आज लागले. दूध नाही, पण आजच आलंय म्हणे. हा, दुधाचा प्रॉब्लेम तर म्हणजे तांत्रिक अडचण होती, त्याच्यामुळे बंद होतं पूर्ण 2 महिने महाराष्ट्रात. तांत्रिक अडचण होते मॅडम. हो, ते आमच्या लेवलचं नाहीये ना, वरिष्ठ लेवलचं आहे ना. मंत्री हा. आल्यामुळे. नाही नाही, मंत्री आल्यामुळे नाही, त्यांनी परवाच पत्र पाठवलं की या सुरू करा म्हणून, तुमच्या काय अडचणी आहेत आम्ही दूर करू. मग आता होईल सोय होईल. हो, सोयी होईल सर. मॅडम तुमचं नाव काय? निकाळ. निकाळे. आणि आपण काय आहात तिथे? मी हाऊस मास्टर सर इथे. हाऊस मास्टर. हा. आता 6 महिन्याच पूर्वी आले सर मी इथं.